अमोल किने यांना विनंती असेल आपल्या शुभस्य मानवधर्माचा पुरस्कार दिला जाणार आहे. अमोल किने यांच्या हस्ते आपण मानवधर्माचा पुरस्कार देऊयात. अमोल दिवसा इथे दिसतो, संध्याकाळी मागे दिसतो, असं अमोल किने. अनिकेत अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. त्याने आधीच सांगितलं बाबा बोलायला काही लावू नका, कारण कमी बोलतो आणि जास्त करून दाखवतो असं अनिकेत आहेत. मानवधर्माचा पुरस्कार आपण अनिकेत यांना पाहिलेला आहे. पुढची मॅच सुरुवात होत आहेत. एका बाजूने आई ग्रुप परेडपाडा आणि दुसऱ्या बाजूने टीम गावदेवी वैतीपाडा. दोन संघादरम्यान अगदी रफ अँड टफ क्रिकेट पाहायला मिळेल. पाहायला विसरू नका DBN लाईव्हला. विकेटच्या संपुष्टानंतर धावसंख्या आपण स्कोर बोर्ड वरती पाहतोय 6, 1 बाद 6. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा बघू शकतोय, थोडस बॅटला लेट बॉल लागला गेला. जसा बॉल हातामध्ये आला तसाच मात्र लगेच भिरकावून दिला स्टंपच्या दिशेने आणि अगदी रनआउटच्या रूपामध्ये विकेट गारत. आतापर्यंत पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. पहिल्या चेंडूवरती खणखण षटकार, त्यानंतर रनआउट. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू. सामना करतोय नवीन बॅटर. या वेळेला चेंडूचा टप्पा पडल्यानंतर मात्र शरीराचा थोडासा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. निर्धाव स्वरूपाची सांगता झाली चेंडूची. कल्पेश स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. 3 चेंडूच्या मोबदल्यानंतर धावसंख्या 6. एक चांगलं कमबॅक केलंय, कौतुक करतोय कृष्णा यांचा. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार आल्यानंतर मात्र मागे वळून पाहिलेलं नाही. मी करू शकतो हा आत्मविश्वास आहे. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड होईल काय? 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय, जसा चेंडू पिच आउट झाला तसाच बॅट वरती घेतला गेला आणि चेंडूला पाठवलं लॉंग ऑफच्या वरून. 1 बाउन्स, 4 धावा. स्कोरबोर्ड वरती 10 धावा आतापर्यंत. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या षटकातले 4 चेंडू आतापर्यंत खेळून झालेले आहेत. कल्पेश आपण पाहतोय 4 धावांवरती खेळतोय. पुढचा चेंडू कृष्णा यांचा. यावेळेला बॅटची एज लागले बिहाइंड द विकेट. सन सन दान दान करीत चाललाय चेंडू. 4 धावांसाठी पंच या ठिकाणी दाखवत आहेत. इट्स अ 4 रन. 4 धावा, नशिबाच्या महत्वाच्या 4 धावा. बघा बॅटची कडा लागली आणि कडा लागल्यानंतर बिहाइंड द विकेट. त्या ठिकाणी विकेट किपर सुद्धा विचार करत राहिले की इथे माझी चुकी काय आहे. बॅटची कडा लागल्यानंतर बॉलने उसळी घेतली आणि विकेट किपरच्या डायरेक्टली पाठीमागे. 4 धावांसाठी पुढचा चेंडू कृष्णा यांचा. 14 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती. या वेळेला बीट केले बॅटरला. चांगला बॉल बनावा लागेल. एक चांगल्या बॉलची सांगता होते. षटक क्रमांक 1 संपुष्टात येते. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. आता मात्र हळूहळू का होईना या मैदानामध्ये प्रेक्षकांची रेलचेल आपण वाढताना पाहतोय. अगदी आमचे छोटे छोटे बाल सवंगडी सुद्धा खेळतायत. म्हणजे खेळता खेळता या क्रिकेटचा आनंद सुद्धा ते घेतायत. अगदी कॅमेरामॅनचं पण कौतुक करावं लागलं. प्रत्येक पॅव्हलियन मध्ये अगदी प्रत्येक प्रेक्षकाला टिपण्याचा प्रयत्न या DBN लाईव्हच्या माध्यमातून होतोय. चला डोंगरपाडा आणि चंदनसार दोन्ही संघाच्या डोंगरपाडा आणि चंदनसारच्या खेळाडूंनी आयोजकांशी संपर्क साधा. V24 चंदनसार आणि RK डोंगरपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. चला कल्पेश पाटीलला आपण पाहतोय 4 चेंडूमध्ये 8 धावा. म्हणजे पहिलं षटक अतिशय चांगलं षटक म्हणावं लागेल. आई ग्रुप परेडपाड्याच्या बाजूने. एक गडी जरी गारद झाला असला तरी पण 14 धावा मात्र स्कोरबोर्ड वरती लागल्या आहेत. कारण 4 षटकांचा सामना आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि तेच चांगल्या पद्धतीने खेळून काढले. चला दुसऱ्या गोलंदाजीसाठी येतो युवराज.
यावेळेला चांगल्या पद्धतीने खेळून काढले, चेंडूला पाठवले ऑन साइडला, कार्पेट पद्धतीने खेळून चालले, चित्याच्या चपळाईने अगदी क्षेत्ररक्षक धावत आले आणि चेंडूला क्षेत्ररक्षित केलं, गॅदर केलं. एक धाव मात्र या ठिकाणी अर्जित केली जाते. या एका धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जातोय. आतापर्यंत 15 धावा या स्कोरबोर्ड वरती दिसत आहेत. कल्पेश पाटील एक षटकाराने, कल्पेश परेड अगदी षटकाराने आपण पाहतोय 8 धावांवरती खेळतोय. या वेळेला शॉर्ट पिच चेंडू अतिशय बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी हाताळला गेला आणि त्याचमुळे या ठिकाणी ताकीद सुद्धा दिली जाते की 1 बाउन्स जो अलाउ असतो तो तुमचा आता पूर्ण झालेला आहे. यानंतर मात्र नो बॉल दिला जाईल आणि वाईटच्या रूपाने मात्र धावसंख्या पुढे जाताना स्कोरबोर्ड वरती पाहतो आपण 16 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय सुंदर क्रिकेट अगदी मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना जास्त लॉंग रनअप आपण युवराज यांचा पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेला डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पाहिलं, न्याहाळलं आणि सोडून दिलं की हा डाव्या एसटीच्या बाहेर आहे. आता एक आंतरराष्ट्रीय नियम सुद्धा आलेला आहे की डाव्या एसटीच्या बाहेर सुद्धा एक लाईन, आता एक व्हाईटची लाईन आखलेली असते. जर त्या लाईनच्याच बाहेर गेला तर मात्र व्हाईट चेंडू दिला जाईल. हा एक नवीन नियम, एक ट्रायल बेसवरती न्यूझीलंड वर्सेस इंडियाचा सामना सुरू असताना एक ट्रायल बेस घेतली गेलेली आहे आणि थोड्याच वेळात तो मात्र नक्कीच नियम लागू केला जाईल. चला पुढचा चेंडू, युवराज सज्ज होतोय. यावेळी पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू, त्या ठिकाणी रोहिदास भगत, बच्चू बाबा 11 चे ओनर क्षेत्ररक्षक करतील, फेके करतील, तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. 18 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जातात. 1.2 आतापर्यंत षटक खेळून झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ 8 चेंडूंचा सामना या ठिकाणी परिपूर्ण झालेला आहे. जरा युवराज यांचं जर आपण बॉलिंगचं पृथक्करण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक धाव, तदनंतर 2 व्हाईट चेंडू आणि यानंतर एक लेग बाईट्स. म्हणजे आतापर्यंत 2च चेंडू खेळून झालेले आहेत. पुढचा चेंडू युवराज यांचा. यावेळेला चेंडू थोडस मिस टाइम स्ट्रोक झाला होता, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. थ्रो करण्याचा प्रयत्न केला होता मात्र थांबवलं गेलं, कारण जर ओव्हर थ्रो झाला तर चुकून 2 धावा एक्स्ट्रा जाऊ शकतात आणि त्यासाठीच इथे रोखून ठेवलं, थांबवलं. एक गेली तरी चालेल, एक्स्ट्रा इथे कारण चुकीला माफी नाहीये, कारण हा सेकंड राऊंड आहे. कल्पेश परेड 8 वरती खेळतायत. युवराज यांचा पुढचा चेंडू, कल्पेश सामना करतील. या वेळेला चेंडू हवेत आहे, स्वतः क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वाट पाहतायत आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. झेलबाद होत आहेत मिस्टर कल्पेश परेड. बॅक टू द डग आउट. कल्पेश परेडच्या बॅट मधून 2 चौकार आपण पाहिले होते. फटका सजवला होता मात्र उंची भरपूर मिळाली, डिस्टन्स मात्र जेवढं पाहिजे होतं तेवढं डिस्टन्स मिळालं नाही आणि अगदी सहजरित्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक. बॉलची उंची असताना सुद्धा अगदी चांगलं जजमेंट क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालं आणि चांगला झेलबाद. कल्पेशला पाठवले पॅव्हिलियन मध्ये. आता मात्र उमेश परेड येत आहेत. 19 धावा स्कोरबोर्ड वरती लागले. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गावदेव वैतीपाडा संघ टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले. का स्वीकारले? कारण यांना रोखून धरणं ही त्यांची आवड आहे. आम्ही चेसिंग करू शकतो. यावेळेला बघा शरीराचा वेध, निर्धाव चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला युवराज याने. चांगलं कमबॅक केले. 2 खराब चेंडू हाताळले होते नक्कीच, मात्र मोठे फटके येऊन देत नाहीये युवराज. जी जबाबदारी संघाने माझ्यावरती सोडलेली आहे त्या जबाबदारीला मी अगदी विश्वासपूर्ण ती जबाबदारी परिपूर्ण करतोय. हा आत्मविश्वास अगदी युवराज मध्ये आहे. मोठं लांब लचक असं षटक वाटत असेल तरी पण स्कोर मात्र कमी आहे. 4च धावा आतापर्यंत युवराज यांच्या 5 चेंडू मध्ये मिळालेल्या आहेत. त्यामध्ये 2 अवांतर आहेत, एक लेग बाईज आहे. या वेळेला लेग बिफोर विकेटचं अपील मात्र जोरदार केलं होतं, मात्र चेंडू हा डाव्या एसटीच्या बाहेर जाणार होता हे पंचांनी दर्शवलं. चांगलं कमबॅक केले रोहिदासजी भगत यांनी. 2 धावा तोपर्यंत मात्र पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने स्कोरबोर्ड आपण पाहतोय 21. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात झालेला आहे. 2 षटकामध्ये आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती 21 धावा लागलेल्या आहेत. 2 गडी गारद झालेले आहेत. म्हणजे आतापर्यंत पहिल्या इनिंग मधलं पूर्वार्ध या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या इनिंग मधलं उत्तरार्ध. आता मात्र थोडीशी हाणामारी करावी लागेल आई ग्रुप परेड पाडा यांना, कारण
स्कोरबोर्ड 21 आहे, तो जवळजवळ 25 अजूनही अजूनही आता या 12 चेंडूमध्ये 25 ते 26 धावा काढण्याचा मानस असेल, कारण 44-45 जर स्कोर झाला तर नक्कीच हा सन्मानजनक स्कोर म्हणता येईल, कारण दुपारचा सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये 30-35 धावा सुद्धा डिपेंड होऊ शकलेल्या आहेत. मात्र दुपारच्या सत्रामध्ये, कारण जिकडे वारा तिकडे मारा हे समीकरण आता मात्र सुरू होत असतं आणि ह्या समीकरणामध्ये अगदी चेंडूला जरा उसळी आली, चेंडू जर पट्ट्यात भेटला तर लगेच आउट ऑफ द पार्क जातो. त्यामुळे या वेळेला मात्र स्कोर वाढवावा लागेल आणि हाच मानस आपण रुपेश परेड आणि उमेश परेड यांच्या डोक्यामध्ये स्थिर होताना. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर रोहन आपलं वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय. सामना करतील स्ट्राईक एंड वरती रुपेश परेड. रोहन टू रुपेश, महत्वाचं षटक, तिसरं षटक हाताळता या वेळेला चेंडू हवाई सफर, आर पार, षटकार, 6 धावा. सहा धावाने या स्कोरबोर्ड मात्र पुढे जाताना 27 धावा स्कोरबोर्ड वरती लावल्या जात आहेत. आपण जर आता रन रेट पाहिला तर जवळजवळ 12.46च्या रणगतीने धावसंख्यांचा पाऊस सुरू आहे. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर मात्र उसळी अजिबात मिळालेली नाही. पाणबुडी प्रमाणे अगदी पाण्याच्या खालून जशी पाणबुडी जाते तशा पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडू होते, बिंदी गेंद. रोहनने चांगलं कमबॅक केले. रुपेश एक चांगल्या उत्तुंग षटकारानिशी खेळतोय. 27 धावा स्कोरबोर्ड वरती लावलेल्या आहेत. अजूनही 10 चेंडू या पहिल्या इनिंग मध्ये शिल्लक असतील. या 10 चेंडू मध्ये 20-25 धावा येतील का याच्यासाठी प्रयत्न करतात रुपेश आणि उमेश. रुपेश 8 धावांवरती खेळतात. पुढचा चेंडू या वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर बॅटरला काही समजलेला नाही, संगम नाही, निर्धाव चेंडू, बिंदी गेंद, चांगला बॉल. रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय बघा, अप्रतिम अचूक टिचून मारा केला जातो. अगदी उजव्या यष्टीच्या अगदी वाईड लाईनच्या जरा आतमध्ये टप्पा पडला आणि निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू यावेळेला बॅटची कडा अँड ड्रॉप. द्विधा मनस्थिती असते, मार रे यार मार बिंदास, परंतु त्याने मारताना एक विचार केला की बॅकअपला कोण नाहीये, त्याच्यामुळे जर मारला आणि मिस आउट झाला तर नक्कीच 1 ते 2 धावा एक्स्ट्रा जातील. कारण या ठिकाणी एक धाव खूप महत्वाची आहे. हे दुसऱ्या फेरीतले सामने आहेत. इथे एका धावेसाठी झुंजणार आहेत प्रत्येक जण आणि ती माझ्याकडून जाऊ नये. हिट लागला तर ठीक, पण मिस झाला तर हेच सगळे 10 जण मला बोलतील, हाच विचार मनामध्ये आला असेल. या वेळेला फटका फसलाय, चेंडू हवे स्वतः बॉलर आणि यस टेकन, कॅच आउट मिस्टर उमेश परेड. उमेश परेड अगदी 3 चेंडू खेळले परंतु खातही खोलता आलं नाही. एक चांगला फटका मारण्याच्या नादामध्ये फटका मात्र सजवताना थोडीशी चुकी झाली. बॅटच्या टोला बॉल लागला, बॉल उंच गेला आणि मात्र फॉलो थ्रू मध्ये स्वतः कॉट अँड बोल्ड होत आहेत. स्वतः बॉलर त्या ठिकाणी जात आहेत. आकाश येत आहेत. 28 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 3 गडी आतापर्यंत गारद झालेले. 2.5 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. रन रेट आपण पाहिला तर 2 षटकामध्ये जो 12.55 होता तो मात्र आता कमी होताना 9 पॉइंट वरती आलेला आहे. हा करंट रन रेट आपण पाहतोय. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 9.88च्या रणगतीने चालले. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या आता खूपच बाहेर पंच या ठिकाणी दर्शवत आहेत. यस, खराब चेंडू, अवांतर धावसंख्येची भर पडते. बघा, पहिला चेंडू षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं होतं. बिंदी गेंद, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर विकेट आणि एक आता मात्र व्हाईट चेंडू हाताळला गेला. शेवटचा चेंडू आहे रोहन यांचा. 10.24च्या रणगतीने मात्र पुढे जात आहेत परेड संघ. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा बीट, चांगला चेंडू,
एक निर्धाव चेंडूची सांगता. या निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 3 संपुष्टात येते. 29 धावा स्कोर वरती लागल्या जातात. उर्वरित शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा काढल्या जातील? रुपेश परेड आणि आकाश मैदानाच्या आतमध्ये आहेत. कितीपर्यंत आपण मजल मारू शकतो? कारण जेव्हा आम्ही पहिली इंटरव्ह्यू घेतली होती त्यावेळेला म्हणाले होते की आम्हाला 50+ जाणे हे कधीही सोयीस्कर आणि चांगलं असणार आहेत. आता या 50 धावा करण्यासाठी 21 धावा मात्र काढू शकतायत का? 21 धावा जर निघाल्यात तर नक्कीच एक चांगला स्कोर वरती लागेल. 29 धावा आतापर्यंत लागतायत. प्रोजेक्ट स्कोर पाहिला तर 39 आहे. 9.33 च्या रणगतीने पुढे चाललेले आहेत परेडपाडा संघ. 9.67 माफ करा. 6 चेंडू पहिल्या इनिंग मधले शेवटचे 6 चेंडू. शुभम गोलंदाजी मार्क वरती. गावदेवी बैतीपाडा संघाकडून 6 चेंडू महत्वाचे असतील. 29 धावा. या वेळेस चेंडूला आपटले आणि उसळी सुद्धा तितकीच आणि अवांतर चेंडू या ठिकाणी घोषित करतायत. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. अवांतर धाव संख्या 1 ने वाढते 30. अजूनही 6 चेंडू शिल्लक असतील. शुभम थोडासा विचार करतायत कोणत्या प्रकारे चेंडू हाताळू. कारण इथे षटकार आणि चौकार जर नाही आले तर नक्कीच शुभम यांचं कौतुक होईल. परंतु या वेळेला हम भी किसी से कम नहीं. या ठिकाणी फिल्डर स्वतः प्रेक्षक बनतोय. फक्त चेंडूकडे पाहिलं, न्याहाळलं आणि टाटा बाय बाय केला. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं खडे स्ट्रोक खेळला गेलाय. चांगल्या पद्धतीने पुलर लेनचा चेंडू होता. तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय आणि आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला अगदी 6 धावांवरती विसावतोय. आता मात्र विचार करतोय शुभम. स्कोरबोर्ड 36. 3.1 म्हणजे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. झेंडा फडकतोय. ज्या दिशेला वारा त्या दिशेला मारा. यावेळेला कार्पेट पद्धतीने रोलिंग पद्धतीने खेळला जातोय. 2 क्षेत्ररक्षक बिटवीन द गॅप. 4 रन. चौकार. 4 धावा. बिटवीन द गॅप खेळून काढलं. असंच असतं ज्या वेळेला फील्ड सजवली जाते त्यावेळेला जर आपल्याकडे स्ट्रोक चांगले असतील, बिटवीन द गॅप खेळण्याची जर कला असेल ना तर नक्कीच आपल्याला कोणी थांबू शकत नाहीत. दोघांची रेस होती. बॉल अडवण्यासाठी आपण पाहिलं दोघांनाही बीट करत चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी स्कोरबोर्ड आपण 40. पुढचा चेंडू शुभम. यावेळेला पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षात खेळाडू कक्षांना साथ देतात. बघा त्यांचेच खेळाडू आहेत परेडपाडा संघाच्या पॅव्हिलियन मध्ये. 6 धावा. षटकार. स्कोर होता कुठे आणि स्कोर चाललाय कुठे? वैतीपाडा संघाच्या सर्व या क्षेत्ररक्षकांमध्ये फिल्डर मध्ये थोडासा विचार विमर्श चालू आहे. 4 जण कानमंत्र देण्यासाठी आलेले आहेत. काय करायचं आहे? कारण षटक आपण पाहिलं तर पहिला वाईट बॉल, त्यानंतर 6 धावा, त्यानंतर 4 धावा आणि पुन्हा 6 धावा. म्हणजे जवळ जवळ 17 धावा आतापर्यंत 3च चेंडू मध्ये आलेले आहेत. स्कोरबोर्ड पाहतो आपण 46. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडू मध्ये अजून किती मोठे प्रहार केले जातील? शुभमला कानमंत्र दिले जात आहेत. त्या कानमंत्राचा किती उपयोग होतो बघूया. यावेळेला कार्पेट पद्धतीने रोलिंग पद्धतीने खेळून काढले. लॉंग ऑफच्या दिशेने त्या ठिकाणी स्वतः स्ट्राईक घेण्यासाठी जात आहेत आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. कुठे फेकायचं होतं बघा. यासाठी लक्ष आपलं असणं खूप महत्वाचं आहे. ज्या दिशेला म्हणजे नॉन स्ट्राईक एंडला थ्रो करायचा होता, मात्र आपण कीपरच्या बाजूने कीपर एंडच्या दिशेने थ्रो केला. त्यामुळे मात्र बॅटरला ही दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करणं सोपं झालं आणि या 2 धावेने स्कोरबोर्ड 48. रुपेश परेड 27 धावांवरती खेळतायत. 3.4 चेंडूंचा सामना या ठिकाणी झालाय. पुढचा चेंडू यावेळेला एअर हॉस्टेस पण आता बघत असेल की हे काय आहे. 4 धावा की 6 धावा? षटकार. 6 धावा. स्कोर होता कुठे आणि चाललाय कुठे? तब्बल आपण या षटकामध्ये पाहिलं तर 3 षटकार, 5 चेंडू मध्ये 3 षटकार, 1 चौकार,
2 धावा आणि 1 वाईट, म्हणजे 25 धावा या 5 चेंडू मध्ये आलेल्या आहेत. शुभम विचार करतोय, आता एकदा तर शेवटचा चेंडू आहे, कशा प्रकारे हाताळू हा शेवटचा चेंडू. कारण आतापर्यंत लेफ्ट आर्म साठी ही विकेट खूप चांगली होती, मात्र या वेळेला शेवटच्या चेंडूवरती 1 धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र रनआउटच्या रूपामध्ये विकेट गारद होते. आतापर्यंत 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड आपण पाहतो 55, लॉस ऑफ 4 विकेट. 55 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 56 धावांचं टार्गेट दिले, महागडे षटक ठरले शुभम यांचं. तब्बल 26 धावा या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो. रजतला आपण पाहिलंय, रजत 6 धावा, कल्पेश परेड 8 धावा, रुपेश परेड 34 धावा आणि उमेश परेड गोल्डन डक वरती आपण पाहतो, डक वरती कॉटन बॉलच्या रूपामध्ये बाद झाले. म्हणजे तब्बल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 13.75च्या रन रेटने स्कोरबोर्ड आपण पाहतो 55, ज्यामध्ये एकूण 5 षटकार आहेत, 3 चौकार आहेत. 5 षटकार आणि 3 चौकार यांच्या मोबदल्यामध्ये 55 धावा. सन्माननीय कैलास पाटील या ठिकाणी यांचं आगमन होतंय. अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम कैलासजी पाटील. चला टॉस साठी यायचं आहे. V24 आणि चंदन सर, दोन्ही पण चंदन सर, बदाम 11 आणि V24. चला बदाम 11 चंदन सर आणि V24 चंदन सर, या पुढील होणारा सामना असेल दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. आदरणीय कैलासजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभस्य टॉस केला जाईल. कैलासजी पाटील यांना विनंती आहे आपण टॉससाठी यावं. आदरणीय कैलासजी पाटील यांच्या शुभस्य टॉस होतोय. नाणेफेकीचा कॉल वाघोबा ग्रुप म्हटलंय आणि कसराल यालाय. टॉस जो आहे तो टॉस जिंकलाय बदाम 11 चंदन सर या संघाने जिंकल्यात. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हावं. काय डिसिजन असणार आहे? बिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा, जास्त वेळ न दवडता दोघांनाही शुभेच्छा आपण देऊयात. टॉसची कहाणी आपण पाहिली तर टॉस पार पडला बदाम 11 चंदन सर आणि V24 बॉय चंदन सर, दोन्ही चंदन सरचे संघ आहेत आणि त्या टॉसची कहाणी राहिली ती खास करून बदाम 11 चंदन सर या संघाच्या बाजूने. प्रथमतः सांगितलं की आम्ही फिल्डिंग करू, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते V24 बॉय चंदन सरला. या पुन्हा मैदानाच्या दिशेने जाऊयात. ओल्ड कॉमेंट्री बॉक्स आवाज ऐकूयात, परेश सरांचे गुड आवाज. थँक्यू. धन्यवाद धनंजयजी पाटील, अतिशय सुंदर आवाज. अगदी सर्वांचे नाव सुद्धा ज्यांना माहिती आहेत, अगदी प्रत्येकाला ओळखतायत धनंजय पाटील. यानंतर आपण जाऊया सेकंड इनिंग मध्ये. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं 55 धावांचा भला मोठा डोंगर उभा केलेला आहे. या डोंगराला जर सामना करायचा असेल, 56 धावा करायच्या असतील तर गाव देवी वैतीपाडा संघाला थोडंसं झुकून द्यावं लागेल, संघर्षावरती तुटून पडावं लागेल. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. अरे जब तक न पडे हथौड़ी की चोट, पत्थर भी भगवान नहीं बनता. स्वतःला झोकून द्यावं लागेल, संघर्षावरती मात करावी लागेल. 56 धावांचं टार्गेट आहे.
प्रत्येक बॉलरवर तुटून पडावं लागेल. यावेळेला फुल टॉस चेंडू, जैसी गेंद वैसा नतीजा, 6 धावा, षटकार. एक आलाय अजय भगत याच्या बॅट मधून, एक फुल टॉस मध्ये, लोअर फुल टॉस आणि मात्र स्क्वेअर डीप स्क्वेअर लेगच्या वरून या ठिकाणी 6 धावा. बघा मागच्या संघाने 5 षटकार मारले होते, प्रतिस्पर्धी संघाने 1 मारलाय. पुढचा फुल टॉस चेंडू या ठिकाणी बिटवीन द गॅप, चेंडू जाईल दन 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 करत, चौकार, 4 धावा. आतापर्यंत 10 धावा स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. आगाज केलाय अजयने, नावातच जय आहे, अजय. बघा लोअर फुल टॉस चेंडू आडव्या पद्धतीने खेळून काढलाय, तर 30 सर्कल मधील फिल्डरला बीट केलं आणि चेंडूला पाठवलं. पॉवर प्लेचा एकदम परिपूर्ण फायदा करत 4 धावांसाठी. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 10. अजय भगत इज ऑन फायर. पुढचा चेंडू, चौथा, यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला पाठवले, 6 धावांसाठी षटकार. गरज आहे संघाला 6 धावांची. मै हू ना असं म्हणत अगदी संघाला सांगितलं, मी जातोय, मी करून दाखवतो, ती ॲबिलिटी, ती क्षमता माझ्याकडे आहे. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय, जसा शॉर्ट पिच चेंडू आला तसं स्वतःला वळवलं, रूम बनवली, जागा केली आणि चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. 56 धावांचं टार्गेट असताना 24च्या रन रेटने आतापर्यंत चालू आहेत. 16 धावा 4 चेंडूंच्या मोबदल्यामध्ये पूर्ण झालेले आहेत. पहिला चेंडू महत्वाचा होता, तो मात्र बिनदिगेत आला, त्यानंतर कमबॅक केले. 6, 4 आणि 6, 16 धावा. रुपेश परेड थोडे विचार करतायत. पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळलं, मात्र 4 चेंडू मध्ये 16 धावा. कमबॅक करायचं असेल तर विकेट लागेल आणि यावेळेला कार्पेट पद्धतीने खेळून काढले बिटवीन द गॅप. पुन्हा एकदा 4 धावा. 6-4, 6-4. 20 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्या जातात. पहिल्याच षटकावरती जोरदार मारा केला जातो. प्रहार प्रत्युत्तर, ईट का जवाब पत्थर से असं म्हटलं जातं, तेच ईट का जवाब पत्थर से देत आहेत. जसं शेवटचं षटक हे हाताळलं होतं शुभम यांनी आणि अतिशय महागडं ठरलं होतं. 26 धावा निघाल्या होत्या, त्याचंच प्रत्युत्तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा. अजय भगत यांच्या बॅटमधून 20 धावा येत आहेत. पुढचा चेंडू, या वेळेला आसमानी सफर. 26 काढल्या होत्या, 26 परत देतोय. पहिल्या षटकामध्ये 26 धावा. अगदी गावदेवी वैतीपाड्या संघामध्ये अगदी उत्साह आले, चैतन्य आले. म्हणजे जसं शेवटच्या षटकामध्ये नाराजी आली होती, थोडंसं विचार विमर्श करत होते. यावेळेला मात्र पहिल्या षटकात अजय भगत यांनी मात्र हास्य दिले. मी आहे ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सामना फिरवू शकतो, ती ताकद आहे. कारण वारा आणि माझी मेहनत या दोघांचं समीकरण नक्कीच आपल्या बाजूने येईल, यात काही शंका नाही. पहिलं षटक अतिशय महागडं रुपेश परेड यांचं. या तदनंतर 18 चेंडू आणि 30 धावा. काय समीकरण होतं कुठे आणि आणले कुठे. 24 चेंडू 56 धावा पाहिजे असताना पहिलं षटक 26 धावांचं आणि तदनंतर मात्र 18 चेंडू आणि 30 धावा. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय विकास. विकासला चांगली कामगिरी करावी लागेल तर आपल्या संघाचा विकास होईल. 18 चेंडू 30 धावा. 18 नाही 30 रे, 55 झाले, 56 ला बी नाही. या वेळेला बॅटची कडायला लागले. यस, फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. अमय भगत स्वस्त्यात गडी गारद होतोय अमयचा. म्हणजे अमयला सुद्धा करायचं होतं अजयच्या प्रमाणे. अगदी आल्या आल्या बिग हिट मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र एज लागली. कॉट बेंड चांगलं यष्टिरक्षकाच्या माध्यमातून होताना पाहिलं, चांगला झेल घेतला गेला. बॅक टू द डग आउट. अमर भगत, सॉरी माफ करा, अमर. अजय आणि अमर रास एकच आहे दोघांचे पण. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघतो की इनसाइड एज लागली गेली, तितकं चाणाक्षपणे यष्टिरक्षण आपण पाहिलं. पहिल्याच चेंडूवरती विकास कोम
पहिल्याच चेंडूवरती गडी गारद केलाय अमर भगतचा. अमर भगतच्या जागेमध्ये येतो युवराज. बॉलिंग मध्ये चांगली कामगिरी केली होती युवराज यांनी. युवराजची आपण जर गोलंदाजी पाहिली तर युवराजने 4च धावा फक्त बहाल केल्या होत्या. म्हणजे युवराजकडे पाहिले तर कंजूस आहे, देताना कमी देतोय, आता घेताना किती घेतोय हे त्याच्या बॅटवरती मात्र नक्कीच कळेल. दुसरं षटक प्रगतीपथावरती विकास कोम. यावेळेला हेलिकॉप्टर फिरवलाय, चेंडूला पाठवले ऑन साइडला. तिकडे मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने स्कोरबोर्ड आता पुढे जाताना 27 धावा, 29 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 16 चेंडू 29 धावा. अजय भगत क्लास. अजय भगतचा आतापर्यंत आपण पहिल्याच षटकामध्ये क्लास पाहिलाय. फॉर्म मध्ये आलाय अजय भगत. 6 चेंडू मध्ये 26 धावा अजय भगतच्या बॅट मधून निघालेल्या आहेत. विकास कोब यांचा सामना करतील अजय. बघा स्वतःला जागा बनवली, खडे खडे फेकून दिले. मिड ऑनच्या वरून तब्बल धावा मिळतील 6 षटकार. बघा आतापर्यंत 2 चेंडू चांगले हाताळले होते, कारण त्यावेळेला स्ट्राईकला होते अमर आणि युवराज. या वेळेला जसा अजय आला, अजय नुसतं एकच काम करतोय, चेंडू उडवतोय. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम झेल या ठिकाणी घेतला जातोय. बॅक टू दी डगआउट. आकाशचं कौतुक करावं लागेल. आकाशात चेंडू असताना आकाशी ही आकाश भरारी. अप्रतिम झेल. बॅक टू दी डगआउट मिस्टर अजय भगत. 32 धावा 8 चेंडू मध्ये. सामन्याला आपल्या बाजूने झुकवण्यामध्ये यश मिळवले. यानंतर मात्र समीकरण सोपं करून ठेवलेलं आहे. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय फटका चांगला सजवता आला नाही. चेंडू जास्त उंचीवरती गेला, मात्र डिस्टन्स तेवढं पार केलं नाही आणि चांगलं जजमेंट आकाशच्या माध्यमातून विकास कोम. आतापर्यंत 2 विकेट विकासने आपल्या गोलंदाजीमध्ये घेतलेले आहेत. एक षटकार सुद्धा दिलेला आहे. 7 धावा त्याच्या आतापर्यंत 4 चेंडूंचा आपण जर इतिहास पाहिला, विकेट 1 धाव 6 धावा आणि विकेट. पुढचा चेंडू 5वा. या वेळेला सुद्धा अगदी असं म्हणतात की बॅटचं चुंबन घेऊन चेंडू गेला होता, मात्र या ठिकाणी विकेट किपर कडून चुकी झाली. बघा थोडासा व्हाईट लाईनच्या दिशेने चेंडू हाताळला होता, बॅटची कडा लागली होती, मात्र विकेट किपर या ठिकाणी चुकी करतायत. 18चा रन रेट आतापर्यंत आपण पाहतोय. करंट रन रेट 18चा आहे आणि रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 10.62. 7 धावा आतापर्यंत काढलेल्या आहेत, बहाल केलेत. आणि या वेळेला 38 सर्कलला भेदत चेंडू जातोय ऑफ साइडला. त्या ठिकाणी जीवाच्या आकांताने क्षेत्ररक्षण करतोय. एकाला दुसऱ्याची मदत झाले, थ्रो केला, गॅदर होते तो पण 2-3 किती. चला या माघारी फिरा. रनआउटच्या रूपामध्ये विकेट बहाल केली जाते. बॅक टू दी डगआउट युवराज. बारा चेंडू 21 धावा. 12 चेंडू 21 धावा. बघा काय सामना फिरवलाय. पुन्हा एकदा पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की संपूर्णपणे सामना झुकवलाय अजय भगतने आपल्या बाजूने, मात्र विकास कोम आले. विकास कोमच्या गोलंदाजीवरती 3 गडी गारद झालेत आणि त्यानंतर मात्र इक्वेशन बदलले. 12 चेंडू आणि 21 धावा. उमेश परड येत आहेत स्वतः गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. बॅटर दोन्हीही नवीन आहेत. स्वप्नील आहे, आपण पाहतो आतापर्यंत 2 धावांवरती स्वप्नील खेळतोय. आणि शुभम येत आहेत, ज्यांनी शेवटचं षटक हाताळलं होतं. शुभम महागड शुभमचं षटक 26 धावा बहाल केल्या होत्या, वसूल केलेल्या आहेत अजय भगत यांनी. मात्र शुभमला
स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी मात्र इथे कामगिरी करावी लागेल. आतापर्यंत काय झाले ते सोडून मी काय करणार आहे. यावेळेला लेफ्ट आर्म स्पिनर बिंदी गेंद डॉट गेंद येतोय. जसा जसा एखादा निर्धाव चेंडू येतोय तसं तसं मात्र उमेद वाढते परेडपाडा संघाची आणि प्रेशर येते वैतीपाडा संघावरती. पुढचा चेंडू या वेळेला मात्र चेंडूला पाहिलं, टप्पा पाहिला, बॅट फिरवली गेली, चेंडूला धाडले, आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतो, हाय अँड हँडसम, 6 धावा, षटकार. 10 बॉल मध्ये आता हव्यात 15. 10 चेंडू आणि 15 धावा होऊ शकतात, करू शकतात की आम्ही डिफेंड करू शकतो. बघा मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं 6 चेंडू मध्ये 5 धावा सुद्धा डिफेंड केल्या होत्या. 4 धावांनी संघ जिंकला होता बदाम 11 चंदनसार याच मैदानावरती काही तासांपूर्वी. 10 चेंडू 15 धावा. शुभम यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट येण्याचा प्रयत्न केला होता, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव काय रोखू शकलेले नाहीत, फेकी होते, गॅदर होते, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. स्कोरबोर्ड पुढे जातोय, 42 धावांवरती थांबतोय. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. 9.3 षटकांचा खेळ संपुष्टात. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर, पंच दर्शवत आहेत खराब, अवांतर, वाईट. 9 चेंडू आणि 13 धावा. 9 चेंडू 13 धावांची गरज. स्वप्नील खेळतोय 2 धावांवरती, शुभम खेळतोय 7 धावांवरती. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला पाठवले ऑफ साइडला, 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार, 4 धावा. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय, बघा स्कोरबोर्ड वरती सुद्धा दिसते 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. बघा डान्सिंग डाऊन, इनसाइड आउटचा फटका या ठिकाणी खेळले गेले आणि त्यानंतर 1 बाउन्स आपण पाहिलं, 4 धावा. सूर्यकुमार यादव तसेच विराट कोहली यांचे फेवरेट शॉट आहेत इनसाइड आउट. अप्रतिम खेळतात, अगदी वेगवेगळे फटके ह्या क्रिकेटमध्ये ह्या खेळाडूंनी आणलेले आहेत. आणि या नंतर बघा अवांतर चेंडू आणि त्यांची ओळख सुद्धा त्याच फटक्याने पाहिली जाते. जसं हेलिकॉप्टर शॉट MS धोनीचं ब्रँड बनलेलं आहे, त्यानंतर स्विच हिट केविन पीटरसन कडे आपण पाहतोय, हुक शॉट सेहवाग कडे आपण पाहतोय. यावेळेला चेंडू ऑफ साइडला, चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाईल काय, परंतु चेंडू या ठिकाणी सीमारेषा पार करतोय. 4 धावा मिळतील. या 4 धाव्याने स्कोरबोर्ड मात्र पुढे जाताना 52 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 2.5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदी अप्रतिम गॅप शोधला गेला. ज्या ठिकाणी फिल्डर नाही त्याच ठिकाणी चेंडूला पाठवलंय आणि चेंडू जातोय 2 बाउन्स करत, चौकार. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी धावतायत. वा, प्रयत्न चांगले करतायत, मात्र 2 धावा काही रोखू शकलेले नाहीत. 3 षटक या ठिकाणी संपुष्टात येत आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 54 आणि 1 साइडेड झुकवलाय सामना. स्वप्नील आणि शुभम, स्वप्नील खेळतायत 12 धावांवरती, शुभम खेळतायत 7 धावांवरती. 6 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. कोण किमया करेल, कोण गोलंदाजी हाताळेल, कोण बनेल हिरो. आतापर्यंत काय झाले ते सगळं सोडून मी करू शकतो, माझ्याकडे ती ताकद आहे, मी चेंडू मिस करू शकतोय. जसं मागच्या वेळेला बदाम 11 संघाचा राजेश यांनी हाताळलं होतं. 6 चेंडू मध्ये 5 धावा डिफेंड केल्या होत्या. कारण आम्ही जेव्हा त्यांचे इंटरव्ह्यू घेतले तेव्हा म्हणाले होते की काय झाले ते आम्हाला माहिती नाही, मॅच गेलेली आहे, पण माझ्यामध्ये आत्मविश्वास होता की मी खेळवू शकतो फलंदाजाला. आणि निशांत त्यांना लगातार 4 चेंडू बीट करून दाखवले. चला 6 चेंडू 2 धावा. यास एक तर निघालाय, 1 चेंडू निघालाय. उर्वरित आता चेंडू शिल्लक आहेत 5. 5 चेंडू आणि 2 धावा. या निर्धाव चेंडूने मात्र लगेच उत्साह थोडासा वाढतोय परेडपाडा संघाच्या बाजूने. अगदी बरोबर लेग स्टंपच्या वरून चेंडू हाताळला गेला होता. यावेळेला पुढचा चेंडू, 5 चेंडू 2 धावा. चेंडूला पाठवले ऑन साइडला, क्षेत्ररक्षक धावतायत,
फेकी करतील तोपर्यंत या विजयाच्या 2 धावा तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ शिरगाव नंतर गावदेवी वैतीपाडा. चला यानंतर दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना असेल V24 आणि बदाम 11 चंदनसार. आपण जर संपूर्ण पाहिलं जर लेखाजोखा जर या मॅचचा